नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. होळी येते, तुम्हाला माहीतच आहे 3 मार्चला होळी आहे. होळीसोबतच चंद्रग्रहणही सुद्धा आहे. पण होळी येते, रंग येतो आणि आनंदही येतो त्यासोबत. पण या आनंदात एक अशी चूक होते आपल्या हातून जी आयुष्यभर लक्षात राहते. आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती खूप लोकांना माहीत नाही, खूप महिलांना माहीत नाही आणि माहिती असूनही दुर्लक्ष करतात. काही लोक म्हणतात असं काही नसतं, पण परंपरेत हेच नक्की सांगितलेलं आहे. होळीच्या दिवशी ही चूक किंवा ही गोष्ट कुणालाही देऊ नका. या 3-4 गोष्टी जर आपण दिल्या तर आपल्या सुख समृद्धीवरती त्याचा परिणाम होतो. तर मंडळी, काहीही झालं तरी या गोष्टी देऊ नका कोणाला. तर का, याचं कारण पण मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. कारण असं, होळी हा फक्त सण नाही, तो आहे ऊर्जा बदलण्याचा दिवस. त्या दिवशी घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा खूप सक्रिय असते आणि म्हणूनच काही वस्तू देणं टाळायला सांगितलं आहे आणि या वस्तू टाळल्या गेल्याच पाहिजे. या वस्तू घरातून कोणाला देणं म्हणजेच आपल्या सुख समृद्धीवरती वार केल्यासारखं. तुम्ही कधी पाहिलंय का, होळीच्या दिवशी अचानक घरात भांडणं होतात, पैशांची अडचण वाढते किंवा नशीब साथ देणं थांबतं? यामागे कारण हेच असू शकतं. आता लक्ष द्या, मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. होळी हा सण आनंदाचा सण आहे, रंगाचा सण आहे. पण या सणामागे काही अशा परंपरा आहेत ज्या आपण ऐकतो पण गंभीरपणे घेत नाही. आज मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती आपल्या घराच्या सुख समृद्धीशी संबंधित आहे. आता नीट लक्ष द्या. होळीच्या दिवशी घरातील ही एक गोष्ट, ती म्हणजे मीठ. कोणालाही उधार देऊ नका. हो, कदाचित तुम्हाला वाटेल असं केल्याने काय फरक पडतो बरं, पण आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीमागे अर्थ असतो. जर तो अर्थ आपण समजून घेतला आणि आपण होळीच्या दिवशी मीठ कोणाला दिलं नाही तर त्याचा परिणाम चांगला होईल आपल्या घरावर, म्हणजे सुख समृद्धीवरती. जर दिलं तर आपण स्वतः आपल्या सुखाचा म्हणजे समृद्धीचा नाश करूत. तर मंडळी, मीठ म्हणजे केवळ चव नाही, ते नात्याचं आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. जुन्या लोकांचं म्हणणं आहे, सणाच्या दिवशी मीठ घरातून बाहेर गेलं तर घरातील शांतता, संतुलन कमी होतं. होळी हा ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे. त्या दिवशी नकारात्मक ऊर्जा जळते आणि सकारात्मक ऊर्जा घरात स्थिरावते. अशा वेळी मीठ देणं म्हणजे घरातील स्थिर ऊर्जा कमी करणं असं मानलं जातं. तर मंडळी, मीठ तुम्ही कोणालाही उधार देऊ नका. मीठ देणं म्हणजे घरातील स्थिर ऊर्जा कमी करणं. जी आहे सकारात्मक ऊर्जा असते तुमच्या घरामध्ये, ती कमी होते. तर मंडळी, चला तर जाणून घेऊया दुसरी कोणती गोष्ट आहे जी गोष्ट आपण घरातून लोकांना देणार नाही, म्हणजे कोणालाही देणार नाही होळीच्या दिवशी. ती गोष्ट आहे तांदूळ. तांदूळ का देऊ नये? तांदूळ म्हणजे अन्न संपत्तीचं प्रतीक. तांदूळ म्हणजे लक्ष्मीचं रूप मानलं जातं. होळीचा हा समृद्धी घरात ठेवण्याचा दिवस आहे. त्या दिवशी तांदूळ देणं म्हणजे लक्ष्मी आपल्या घरातून दुसरीकडे देणं, म्हणजेच त्या दिवशी तांदूळ देणं घरातील अन्नधान्याची आणि पैशाची ऊर्जा बाहेर पाठवणं असं मोठी माणसं म्हणतात. हे अंधश्रद्धा नाही, तर याच्या मागे खूप मोठं मानसिक संकेत आहे. आजच्या दिवशी जे आहे ते जपा. या दिवशी आपल्याकडे जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याकडे ठेवायची असते. होलिका तेच असतं. होळी म्हणजे जी वाईटाचा नाश असतो. आपण फक्त वाईट गोष्टींचाच नाश करतो या दिवशी. या दिवशी आपली सकारात्मक ऊर्जाचा विजय होतो. म्हणजे कधी पण होळीच्या दिवशी चुकीच्या गोष्टी ज्या आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात घडतात त्या गोष्टींचा नाश होतो आणि ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपण जपण्याचा प्रयत्न करायचा. होळीचा अर्थ तोच आहे. जसं की होलिका ही एक राक्षसाची बहीण आणि प्रल्हाद हा त्याचा मुलगा. प्रल्हाद हा विष्णू भक्ताचा विजय झाला आणि राक्षसाच्या बहिणीचा तिथे दहन झाले, म्हणजे त्या होलिकाचे दहन झाले. असंच आहे ही गोष्ट. तर मंडळी, चला तर मंडळी, तिसरी गोष्ट कोणती आहे ती जाणून घेऊया. तिसरी गोष्ट म्हणजे पैसे. पैसे कुणालाही देऊ नका. होळीच्या दिवशी दिलेले पैसे परत येत नाहीत असं म्हटलं जातं. होळीच्या दिवशी पैसे देणं म्हणजेच लक्ष्मी घरातून बाहेर स्वतःहून देणं.
म्हणजे यामागचा अर्थ असा आहे की हा दिवस खर्च करण्याचा नाही तर स्थैर्य आणि बचतीचा संकल्प करण्याचा आहे. जर त्या दिवशी तुम्ही पैसे दिले तर नकळत तुमच्या मनात जाण्याची ऊर्जा आहे. म्हणजेच नकळत तुमच्या मनात एखादी ऊर्जा म्हणजे तुमच्या मनातून की आता आपण पैसे देतोय ही सुद्धा तुमच्या मनामध्ये नकारात्मक गोष्टी घडू शकतात. आणि सण म्हणजे येण्याची आणि वाढण्याची भावना आहे. पण पैसे देणे म्हणजे कोणीतरी आपल्या आयुष्यातून सुख समृद्धी जात आहे आणि तुम्ही ती जाऊ देत आहे असाही त्याचा अर्थ होतो. तर मंडळी, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पैसे, तांदूळ आणि मीठ या 3 गोष्टी आपण कधीही कोणाला उसण्या देऊ नयेत. काहीही झालं तरी, उपाशी राहिलं तरी, कारण मिठाने कोणाचाही फायदा होत नाही. म्हणजे मीठ देतो आपण फक्त चवीपुरतं, ते नाही दिलं तरीही कोणाला काही त्याचा दुष्परिणाम होणार नाही, तर आपण त्याला नाही म्हणू शकतो. तांदूळ जर खूप अर्जन्सी असली तरच द्यावेत, नाहीतर देऊ नयेत. नाहीतर स्वतःच्या घरीच त्याला खाऊ घातलं तरीही चालेल. आणि जर तिसरी गोष्ट आहे पैसे म्हणजे खूप इमर्जन्सी असेल तरच पैसे द्यावेत. विनाकारण कोणालाही पैसे देऊ नयेत होळीच्या दिवशी. जर तुम्ही पैसे दिले त्या दिवशी खूप इमर्जन्सीमध्ये तर त्यात तुमचं पुण्यही असू शकतं. इमर्जन्सी म्हणजे कोणाला खूप अर्जंट हॉस्पिटलमध्ये लागत आहेत, अशा वेळेला आपण देऊ शकतो. पण जर विनाकारण खर्च करण्यासाठी जर आपण पैसे देत असेल एखाद्याला उसने तर ते देऊ नयेत, याची आपण काळजी घ्यावी. पण जर कोणी आग्रह केला तर ही सर्वात मोठी अडचण असते. तर कोणी शेजारी आले आणि नातेवाईक काही मागायला आले तर काय करायचं? उत्तर सोपं आहे. नम्रपणे आजच सांगा, म्हणजे आधीच सांगा की उद्या मला होळीच्या दिवशी काहीच मागू नका, मी काही देणार नाही. तुम्हाला जे काही पाहिजे ते आज मागा. तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती आज मागा. मी होळीच्या दिवशी कोणालाही काही देऊ शकत नाही. त्यांना अगोदरच सांगून द्यायचं. जर त्यांनी होळीच्या दिवशी मागितलं तर त्यांना नम्रपणे होळीच्या दिवशी आज सण आहे, उद्या नक्की देतो असं सांगा. त्या सणाच्या दिवशी कोणाचं मन दुखवायचं नाही, पण परंपरा पाळायची आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. तर मग होळीच्या दिवशी काय करावं? संध्याकाळी होळी पेटल्यावर घरासाठी प्रार्थना करा, लक्ष्मी स्थिर राहो अशी संकल्पना करा, किंवा असं देवापाशी खूप सारी प्रार्थना करून संकल्प करा की हे लक्ष्मी माता, तू माझ्या घरी अशीच आनंदीमय नांदो. घरात गोडधोड बनवा, पुरणपोळी खीर कुटुंबासह वेळ घालवा. आणि महत्त्वाचा संदेश मला तुम्हाला असा द्यायचा आहे की भीती निर्माण करण्याची गोष्ट नाही आहे, ही आहे परंपरेतून आलेली एक शिकवण. होळी आपल्याला सांगते वाईट जाळून टाकायचं आणि चांगलं जपायचं. म्हणूनच लक्षात ठेवा, होळीच्या दिवशी मीठ, तांदूळ, पैसे उधार देणे टाळा, कारण सणाचा दिवस समृद्धी टिकवण्याचा असतो, गमावण्याचा नसतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद. चला तर भेटूया रंगपंचमीच्या व्हिडिओमध्ये.